किती वेळ लागेल अंदाजे? 2 तास लागत. शुभ सकाळ मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मी अक्षर असं घेऊन आलो तुमच्यासाठी नवीन मंडळी. बरेच दिवस ब्लॉग आले नव्हते, जरा सोनालीची तब्येत ठीक नव्हती त्यामुळे ब्लॉग येऊ शकले नाही, पण आता बरी आहे. तर आता निघालो मी कर्जतला जायला इकडनं, आणि आम्ही सगळे मित्रमंडळी भेटणार आहे स्टेशनला. प्रत्येक स्टेशनला भेटेल, दिवा वगैरे कल्याण, त्यानंतर पुढे पुढे असं सगळे आम्ही भेटू. त्यानंतर मग जायचं आहे भिवपुरी धबधबा एक्सप्लोअर करायला. आणि आज मजा मस्ती सगळं होणार आहे, आणि म्हणजे सगळी धुमशान घालणारी पब्लिक आहे आपली. म्हणजे पहिल्यांदा असं झालं आहे की परीला आणि सोनेला सोडून चाललो आहे. म्हणजे कधी असं गेलो नव्हतो. एक प्रकारे जायचं पण आहे, एक प्रकारे नाही जायचं पण आहे, असं आहे. शेवटी परीला बाज येऊन निघालो, आणि आता जाऊया फटाफट तिकडनं रिक्षा पकडूया आणि स्टेशनला जाऊया पहिले. मग तिकीट काढून पोचूया. सगळ्या पोरांना भेटूया पहिले. आता उठले असतील का नाही उठले मला पण माहीत नाही, पण मला उठवलं त्याचं नाही सांगायला. चला. तर आता पोचले मी ठाणा स्टेशनला, आणि तिकीट काढली, आणि आपली लोकल ट्रेन आहे ती 8:56 अजून 15 मिनटं बाकी आहेत. आणि कर्जतच्या पाठी एक स्टॉप आहे ते म्हणजे भिवपुरी, आणि भिवपुरीला आपल्याला उतरायचं आहे. तर ठाण्याला अजिबात पाऊस नव्हता. जसा दिवा स्टेशन सोडला तसा पाऊस सुरू झाला, आणि खूप भारी वाटत होतं. सगळं हिरवगार झालेलं, आणि कधी असं पोचणार असं वाटत होतं आपल्या धबधब्यावर. हे माझे मित्रमंडळी, आणि आम्ही चाललो आहे भिवपुरी धबधबा. गर्दी पण आहे, सगळे चालले भिवपुरीला. तुफान पाऊस आहे. ठाण्याला अजिबात पाऊस नाही, पण इकडे भरपूर पाऊस आहे. तर मंडळी पाऊस बघा इथे भरपूर आहे भिवपुरीला, आणि ही सगळी गर्दी दिसते ती भिवपुरीचीच आहे, वॉटरफॉलची. एक नंबर क्लायमेट आहे, पूर्ण धुकं आहे डोंगराच्या साईडला. तर मंडळी या साईडला रिक्षा स्टँड आहे, आणि इथे उभे असतात शेअरिंग रिक्षा भिवपुरी वॉटरफॉलला जायला. आणि जर चालत जायचं असेल तर पण चालत जाऊ शकतो. 1-1.5 किलोमीटर आहे या साईडने. इकडनं राईट मारून सरळ चालत जायचं. तर इथून पुढे थोडं चालत जावं लागतं. रस्त्यावर छोटे छोटे स्टॉल, गरमागरम भजी आणि मक्यांचा सुगंध वातावरण छान बनतो. आजूबाजूला इतकी हिरवाई आहे की प्रत्येक ठिकाणी फोटो काढावासं वाटतो. मंडळी जरा आम्ही आता थांबलोय, जरा नाश्ता करूया, वडापाव खाऊया, आणि मग पुढे जाऊया. तर मंडळी आता आलो आहे आम्ही स्टेशनवर, रिक्षा करून आलो आहे, आणि रिक्षाचं भाडं आहे पर पर्सन 15 रुपये. आणि या साईडला डोंगर आहे पाठीमागे. पाऊस काय थांबत नाही, बंद पण नाही करू शकत, फुल पाऊस आहे. आणि पाटणा हे बघा सगळे पर्यटक येत आहेत. तर जाऊया आपण पुढे हळूहळू धबधब्यावर. तर मंडळी तो दिसते वॉटरफॉल तुम्हाला त्या साईडला, झूम करून तुम्हाला दाखवतो. आणि आपल्याला त्या साईडला जायचं आहे. बघा बापरे, काय भारी वाटते बघा एवढं लांबून ते.
खूप भारी आणि सगळे पर्यटक आले वॉटरफॉल बघायला. आणि पाणी बघा ना खूप भारी आहे. आणि जरा हे थांबले त्या साईडला कारण पाऊस पण चालू आहे. बिचारे साईडला आधार घेत आहेत. हे आपली ये 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 चला जाऊया आपण पुढे पुढे हळूहळू. आणि ही माझी मित्रमंडळी थांबली साईडला. तर मंडळी ह्या साईडचे शेतकरी वर्ग अजून लावणी लावतात. आणि जाऊ का त्यांना मदत करायला? हे मी जाऊ का मदत करायला? हे वाग्या जाऊ मदत करायला? जाऊ मदत करायला? हा हा ना भारी आहे एक नंबर. आणि क्लायमेट खतरनाक एक नंबर. आणि वॉटरफॉलचा आनंद घ्यायचा आहे ना तर या इकडे मस्त आहे. थोडासा टाईम लागतो यायला. मुंबई ठाणे साईडवरनं यायचं असेल ना आणि आपल्याला डोंगरावर जायचं आहे. आणि नंतर मग त्या तिकडनं पुढे जायचं आहे. आणि तो मेन वॉटरफॉल हा बघा हा दिसतोय ना तो. तर मंडळी वॉटरफॉल त्या साईडला आहे. आणि पहिले आपण आहे ना वरती कवर करूया. आणि खूप भारी वाटते. आणि हे माझी मित्रमंडळी मला टाकून पुढे चालले. ते बोलले तू शूट कर आम्ही पुढे पुढे आहे. हो का पूर्ण डोंगर चढूया आणि तिकडनं मग थोडं शूट करूया आणखी भारी वाटेल. हो आता वरच्या साईडने तुम्हाला दाखवतो हळूहळू मी कसं आहे वॉटरफॉल. आणि नंतर मग पुढे घेऊन जातो तुम्हाला सरळ. तर मंडळी आमचा विनोद वाघ आहे आमचा गाईड आहे. आणि तरी किती वेळ लागेल अंदाजे? 2 तास लागेल. 2 तास लागेल. आणि इकडनं राहुल ईश्वर येतोय हळूहळू आणि खूप मजा येते. जाऊया आता पुढे. हो कंटिन्यू. तर मंडळी आज संडे असल्यामुळे थोडी गर्दी आहे. काय प्रॉब्लेम नाही गर्दी होऊ दे. आणि तुम्हाला नवीन व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न आहे. आणि जसं आपण गावी दाखवतो नवीन वॉटरफॉल एक्सप्लोर करूया. आणि आपला धबधबा खूप पाटणा दिसतोय खूप भारी. आणि जवळ जाऊया आणि खूप मजा येणार आहे. आणि आपले मित्र एन्जॉय करतात सगळे. हे बघा हळू दहीहंडी करतील काय सांगता येत नाही त्यांचा. म्हणून मी थोडं लांब आलो. तर मंडळी इथे आपले पर्यटक आनंद घेत आहेत धबधब्याचा. लहान मोठे लोक आमचा ईश्वर विनायक ते पण आनंद घ्यायला लागले. हे बघा
ईश्वर, विनायक आणि वाघ. मजा येते. ते पुढे पडला. आणि पुढे धबधबा आहे, आपण पुढे जाऊया नंतर थोड्या वेळाने. थोडा इकडचा आनंद घेऊया. आणि सगळे मजा करतात बघा. तर मंडळी इथे लहान लहान मुलं पण मजा करतात आणि वॉटरफॉलचा आनंद घेत आहेत. जात नाही पुढे, दोघं इथं थांबलेत दगडाचा पकडून. हे बघा. परीला आणला असतं तर खूप भारी झालं असतं, पण परी उठत नाही ना लवकर, त्यामुळे ना आणला. हे बघा. आपण तिकडे जाऊया थोड्या वेळाने, असं मजा करूया. तुम्हाला पण दाखवतो वॉटरफॉल. आणि हा वॉटरफॉल आपण एक्सप्लोर पण करूया. तर म्हणजे तुम्ही ते असेल ना हा यूज करू नका, कारण मोबाईल वगैरे असतो तर त्याच्यामध्ये आणि पटकन वाहून जाईल. तर तो माझा यूज करा. सगळं हळू चालू आहे. चला. पडणार होतो तेवढाच वाचलो. हे बघा. एन्जॉय करतायत. एन्जॉय.
परी काय करते? काय नाही. काय नाही, अभ्यास झाला? हा. शाळेत गेलेली आज? गेलेली. हा. हे पाणी टाकलं. मी कुठे गेलेलो बाबा? मी धबधब्यावर गेलेलो ना? हा? मी धबधब्यावर गेलेलो ना? कोणाला? हा? आणि हम्माला बघितलं मी, हम्माला पकडलेलं कसं? दाखव. तुला दाखवलं ना मगाशी मी. कोण आहे? तर मंडळी भिवपुरी धबधबा एक नंबरच आहे आणि खूप मला आवडला. गेली. थांब, चौकी. नंतर देणार. नाही मला पाहिजे. हा. पाहिजे. थोडा वेळ. तर पाहिजे. अरे नाही यार. झालं. हा. तर आम्ही सगळ्यांनी खूप मजा केली तिकडे जाऊन आणि धबधबा पण पहिल्यांदाच बघितला मी भिवपुरीचा धबधबा आणि सगळ्यांनीच अरेंजमेंट चांगली केलेली. तर असं आम्ही कॉन्ट्रीब्युशन काढून गेलेलो, मजा केली, धमाल केली, सगळं केलं आणि मेन म्हणजे ह्या माझ्या बाबाला टाकून गेलेलो ना. तर मंडळी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय, टेक केअर आणि राहा विश्राम. चौकी. देणार तुला मी. बाय बाबा. बाय.